रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस हा कायम पाहायला मिळतो आहे। नद्यांची पूरपरिस्थिती आहे ही कायम आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय की वाशिष्ठी नदीची पाण्याची पातळी जी आहे हे आपण पाहू शकताय। पूरपरिस्थिती या ठिकाणी नाही आहे, मात्र पूर जो आहे हा नदीला आलेला आहे। खेडमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नदीला पूर आलेला आहे। खेडमधली जगबुडी नदी आहे हिने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। चिपळूणमध्ये रात्रीपासून पूरपरिस्थिती निर्माण होईल म्हणून प्रशासन अलर्ट मोडवरती होतं। चिपळूण शहराची पूर्ण पाहणी जी आहे, नद्यांच्या काठची पाहणी आहे ही NDRFची टीम आणि इथल्या प्रशासनाने केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये आणि निर्माण झाली तर त्या संदर्भामधले सतर्क राहण्यासंदर्भात NDRFची टीम या ठिकाणी कार्यरत राहिलेली आहे। NDRF टीमच्या 2 तुकड्या आहेत ह्या कार्यरत आहेत। खेडमधली जगबुडी नदी आहे ही इशारा पातळीच्या वरून वाहते, यामुळे या ठिकाणी सतर्कतेच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि खेडमध्ये पुराचं पाणी अजून वाढत राहू शकतं, कारण खेडमधली जगबुडी नदी आहे ही ओसांडून वाहते आणि त्याच्या पाण्यापातळीत वाढ मात्र वारंवार होताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।